पहिला चेंडू डीच्या स्वरूपात एक धाव. दुसरा चेंडू सुंदर असा चेंडू. तिसरा चेंडू घेऊन निघाला अजय. सुंदर असा चेंडू होता. त्यासोबत डीच्या स्वरूपात एक धाव. एक धावने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोचली बिनगडी बाद 3. चौथा चेंडू घेऊन येतो अजय. त्याला सामोरं जाईल. सुंदर असा फटका. चेंडू दिलता स्लॉट मध्ये. त्याला पाठवलं प्लॉट मध्ये. लांबलाचा षटकार. चार चेंडू 9 धावा. पाचवा चेंडू घेऊन तो अजय. सुंदर असा चेंडू. कमबॅक केला या चेंडूवर. पाचवा चॅलेंज ओव्हर घेऊन येतो तो विक्की बनसोडे. तलवली एक्सप्रेस. स्वतःचा पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येतो तो विक्की. त्याला सामोरं जाईल राहुल. चॅलेंजिंग ओव्हर असेल ही. पहिला चेंडू वाईड. नकारात्मक चेंडू फेकलाय. सुंदर असा चेंडू. त्याला मारलेला फटका. 1 बाउन्स. सुंदर असा क्षेत्ररक्षण. फेकी चुकीचे होते. एक धाव एकेला दुहेर कन्वर्ट केले. 2 धाव. 2 धावाने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचली बिनगडी बाद 12. माफ करा 13.
डेड बॉल. सुंदर असा चेंडू, त्याला मारलेला फटका, 1 धाव. टुडी. रोशन कडून चूक झाली जरा. पाच चेंडू 19 धावा. एक चेंडू 7 धावा पाहिजे चॅलेंज कंप्लीट करायला. सुंदर असा फटका, 1 धाव. चॅलेंज पूर्ण करू शकला नाही. या षटकात 10 धावा आल्या, 10 मधून 5 धावा मायनस. टोटल स्कोर जाऊन पोहोचली 15 धावा. बिनगडी बाद 15. स्वतःचा पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतोय विवेक उर्फ जॉन्सन. या नावाने कालपासून छाप सोडली आहे मैदानात. क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल करताना दिसतंय. पहिला चेंडू घेऊन येतो तो विवेक, त्याला सामोरं जाईल राहुल. सुंदर असा चेंडू, सुंदर अशी तिथं क्षेत्ररक्षण, थोडाफार दुखापत झाले तिथं. 1 धाव. 1 धावाने धावसंख्यात भर, धावसंख्या जाऊन पोहोचली बिनगडी बाद 16. दुसरा चेंडू घेऊन येईल तो जॉन्सन. सुंदर असा चेंडू, ब्लॉकहोल मध्ये टाकलेला चेंडू. सुंदर अशी क्षेत्ररक्षण तिथं बड्डे बॉयच्या माध्यमातून. पाऊस देखील सुरू झाला मैदानात. तिसरा चेंडू घेऊन तो विवेक, त्याला समोर राहुल. मोठे फटके मारायला लागतील. सुंदर असा चेंडू, राहुलला काय समजला ना हा चेंडू. चौथा चेंडू घेईल तो विवेक, त्याला सामोरे जाईल राहुल. सुंदर असा चेंडू टाकला, 1 धाव तर पूर्ण झाली. बघता बघता आणि इथं गडी बाद. सुंदर असा चेंडू, सुंदर असा फटका तिथं विनय माळी. एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू.
शेवटचा चेंडू शिल्लक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19. नवीन आलेला फलंदाज विकास. शेवटचा चेंडू घेऊन येतो विवेक उर्फ जॉन्सन. रफ्तारचा सौदागर. सुंदर असा चेंडू 22च्या स्वरूपात. वीस धावाचा लक्ष्य आहे. आजच्या दिवसाचा सर्वात लो स्कोर मॅच. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर. अजून बरेच सामने खेळवायचे आजच्या दिवसात आपल्याला. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर. फलंदाजी जोडी मैदानात जाताना अजिंक्य लाडू त्याचबरोबर पृथ्वीराज यादव. आज अजिंक्य लाडू याचा वाढदिवस देखील आहे. सामना सुरू करायचा लवकरात लवकर. अजून बरेच सामने खेळवायचे आपल्याला. याच्यानंतर होणारा सामना वाशी वर्सेस जेडीएस. दोन्ही संघांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जेडीएस डोंबिवली वर्सेस वाशी 11. नाणेफेकीसाठी यायचं. दोन्ही पंचांना विनंती आहे. पहिला चेंडू राहुल. सुंदर असा चेंडू. दांडी गुल केले पृथ्वीराज यादव याची. सुंदर अशी गोलंदाजी राहुल याची. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. पृथ्वीराज यादव याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जाताना विक्की बनसोडे. स्वतःचा पहिला आणि सांघिक दुसरा चेंडू घेऊन येईल तो राहुल. त्याला सामोरं जाईल नवीन आलेला फलंदाज विक्की बनसोडे. सुंदर असा चेंडू.
काहीसा समजलं नाही. सुंदर अशी गोलंदाजी करतोय राहुल आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू घेऊन तो राहुल, त्याला समोर जाईल विक्की बनसोडे. सुंदर असा चेंडू, तेवढा चांगला फटका. एक धाव देखील पूर्ण. दुसरी धाव देखील बघता बघता 2 धाव पूर्ण. 2 धावाने अकाउंट ओपन केलंय विक्की बनसोडेने. 3 चेंडू 2 धावा. चौथा चेंडू घेईल तो राहुल, त्याला समोर जाईल विक्की. चौथा चेंडू राहुल याचा. दांडी दांडी गुल पुन्हा एकदा. विक्की बनसोडाला देखील काय समजला ना हा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी करतोय राहुल आपल्या संघासाठी. टीम मीटिंग घ्यायची नाही पंच, स्पीडअप करा जरा. अजून आपल्याला बरेच सामने खेळायचे आहेत. विक्की बनसोडेची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरताना रोहन मराठे. याच्याकडे देखील क्षमता आहेत मोठे फटके मारण्याची. 4 चेंडू 2 धावा. 5 चेंडू गेल तो राहुल, त्याला समोर जाईल रोहन मराठे. पाचवा चेंडू गेल तो राहुल, त्याला समोर जाईल नवीन आलेला फलंदाज रोहन. डेड बॉल. वाशीनं डोंबिवली दोन्ही संघांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकरात लवकर. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा दांडी गुल. काय गोलंदाजी करतो राहुल आपल्या संघासाठी. तू चलमय आहे अशी परिस्थिती. आता नवीन फलंदाज रोहनची जागा भरून काढण्यासाठी संतोष. शेवटचा चेंडू बाकी आहे. दोन्ही संघांना विनंती, याच्यानंतर होणारा सामना वाशी डोंबिवली नाणेफेकीचा शेवटचा कॉल आहे तुम्हाला. शेवटचा चेंडू राहुल याचा. हॅट्रिक बॉल. सुंदर असा चेंडू, काहीसा समजला नाही संतोषाला. एका षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 3. दोन्ही संघांना विनंती आहे वाशी डोंबिवली शेवटचा कॉल आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे तुम्हाला, नाहीतर 2 ओव्हरची मॅच होईल ना तुमची. नोंद घ्यायची दोघांनी. डोंबिवली संघाचा कॅप्टन आलाय, वाशी संघाचा लवकरात लवकर या नाणेफेकीसाठी, नाहीतर 2 ओव्हरची मॅच होईल. डोंबिवली संघाचा कर्णधार आलाय, वाशी संघाचा कर्णधार आला नाही अजून. स्वतःचा पहिला आणि सांघिक चॅलेंज ओव्हर घेऊन येतोय तो विकास, त्याला सामोरे जाईल बड्डे बॉय अजिंक्य लाडू. पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू होता, काहीसा समजला नाही. एक डीच्या स्वरूपात एक धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 3 गडी बाद 4. याच्यानंतर होणारा सामना 2 षटकांचा असेल. दोन्ही संघांनी विनंती घ्यायची. याच्यानंतर होणारा सामना 2 षटकांचा असेल. दोन्ही संघांना विनंतीनेच आहे. दुसरा चेंडू विकासाचा. वाईट +1 असे 2 धावा मिळतील. 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 3 गडी बाद 6 धावा. मैदानाच्या बाहेरून जायचं. छत्री नाही, छत्री जमा होईल तुझी. दुसरा चेंडू विकासाचा.
सुंदर असा फटका होता डीच्या स्वरूपात 1 धाव. टॉस साठी यायचं आहे भाऊ. तिसरा चेंडू घेऊन येईल तो विकास. त्याला सामोरे जाईल बड्डे बॉय. बड्डे बॉयला काहीतरी चमत्कार करायला लागल. पुन्हा एकदा डीच्या स्वरूपात 1 धाव. तीन चेंडू 8 धावा. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी 3 चेंडू 11 धावा पाहिजे. तीन चेंडू 11 धावा चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. सुंदर असा फटका. पुन्हा एकदा डीच्या स्वरूपात 1 धाव. 1 धावाने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 गडी बाद 9. वाशी 11 टॉस साठी यायचं आहे. विनंती आहे तुम्हाला. पाचवा चेंडू विकासाचा. सुंदर असा चेंडू 22च्या स्वरूपात 1 धाव. एका धावाने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 गडी बाद 10 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू 10 धावा. कंपल्सरी चेस असेल. शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका होता. स्ट्राइक स्वतःकडे घेतली. सहा चेंडू 13 धावा. -4 झाल्या. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. कंपल्सरी चेस असेल. स्वतःचा पहिला आणि सांघिक अखेरचा षटक घेऊन येतो तो जय. त्याला सामोरे जाईल अजिंक्य. वाशी 11 टॉस साठी यायचं आहे. पहिला चेंडू घेतो जैल. त्याला सामोरे जाईल अजिंक्य. पहिला चेंडू वाईड. अजूनही 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. कंपल्सरी चेस असेल. पहिला चेंडू. सुंदर असा चेंडू. काहीसा समजला नाही अजिंक्य याला. अजूनही 5 चेंडू 12 धावा. 12 धावा 5 चेंडू. दुसरा चेंडू घेऊन येतो जय. त्याला सामोरे जाईल अजिंक्य. डीच्या स्वरूपात 1 धाव. 1 धावाने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 गडी बाद. अजूनही 11 धावा पाहिजे. 4 चेंडू 11. पुन्हा डीच्या स्वरूपात 1 धाव. 3 चेंडू 10 धावा. 10 धावा 3 चेंडू. कंपल्सरी चेस. चौथा चेंडू घेतो जय. सुंदर असा फटका आणि इथं मात्र गडी बाद. माझे समालोचक मित्र आले आहेत. याची पुढची मॅचला तुम्हाला याचा आवाज ऐकायला येईल. नयन आता मुंबईवरून आलाय तो जॉबवरून. डायरेक्ट
मॅच इथं मॅच कव्हर करायला आलाय तो. दोन चेंडू 10 धावा कंपल्सरी मारावेच लागतील दोन्हीचे दोन्ही चेंडू. नवीन आलेला फलंदाज विवेक उर्फ जॉन्सन हिमाचल प्रदेश मधून आलेला हा फलंदाज आहे. सुंदर असा चेंडू. आता एक चेंडू 9 धावा. वाशी 11 आणि JWC डोंबिवली यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. आणि लक्ष असू द्या या पुढचे सगळे सामने 2 ओव्हरचे असतील तर सर्वांनी दक्षता घ्यायची त्या गोष्टीची. थँक्यू सो मच. आपण सकाळपासून पाहताय तिकडे टॉस होतोय. JWC डोंबिवली आणि वाशी 11 या टीमच्या दरम्यान टॉस होतोय. टॉस वोन बाय वाशी 11 टॉस जिंकलाय. लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे आणि दक्षता घ्या. फक्त आणि फक्त 2 ओव्हरच्या मॅची खेळवल्या जातील. चॅलेंज ओव्हर नसणारा याची दक्षता घ्यायची सर्वांनी. तर जेवढ्या धावा तुम्ही बनवाल तेवढ्याच धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील 2 ओव्हरमध्ये. पावसाची चांगली बॅटिंग काय ह्याच्या पुढे आपल्याला चांगली बॅटिंग बॅट मधून पाहायला मिळेल की नाही ह्याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. वाशी 11 यांनी टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. खूप चांगला निर्णय मी म्हणता येईल कारण पावसाची अशी बॅटिंग चांगलीच प्रकारे धावा काढणं धावा बनवणं सुद्धा खूप अवघड दिसतंय ह्या ग्राउंड वरती. लो स्कोरिंग सामना कदाचित आपल्याला पाहायला मिळेल.